राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आता आपल्यासोबत आहेत। खरं तर वर्धापन दिन साजरा होतोय, मात्र या वर्धापन दिनासोबत एक चर्चा रंगलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादींनी परत एकदा एकत्र यावं। खरं तर आजचा हा वर्धापन दिन आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून कार्यकर्ते पदाधिकारी यांना एक वेगळा निरोप मेसेज हे आज अजितदादांच्या भाषणामधून जाणार आहे। आमच्यासाठी हा वर्धापन दिन विशेष काय आहे तर त्याच्यामध्ये आज अजितदादा असतील किंवा पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते असतील हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेत। हा मेसेज आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणार आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज अनेक लोक एखादी उत्सव असावा तशा पद्धतीचा आज या ठिकाणी आलेले आहेत। आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे। काही माध्यमामध्ये ज्या चर्चा चालू आहेत की दोन राष्ट्रवादी एकत्र येतील, त्याच्यामध्ये काय होईल, आज मी आपल्याला या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की अशा चर्चा ह्याच्यामध्ये कुठलीही सत्यता नाही। याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे ते वरिष्ठ पातळीवरती होईल, परंतु या मेसेज मधून एक गोष्ट मात्र आपल्याला एक सांगू इच्छितो, अजितदादाच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी अनेक लोक इच्छुक आहेत। आपल्याला पुढच्या काळामध्ये अजितदादाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करताना दिसतील। युवकांची काय इच्छा आहे? तुम्ही जाऊन राज्यभर या ठिकाणी चर्चा करताय, कारण तेच युवक कधी काळी तुमच्यासोबत पण पलीकडचे होते जे आता शरद पवार गटात आहेत, त्यांची पण इच्छा दिसतेय की सोबत यावं। तुमच्या युवकांची काय इच्छा आहे, खास करून तुमची काय इच्छा आहे? आतापर्यंत राष्ट्रवादी युवक संघटना असू द्या किंवा राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वात काम करणारे जे पदाधिकारी आहेत, अजितदादा जो काही निर्णय घेतील तो त्यांना मान्य असतो आणि आम्ही आतापर्यंत जे दादांनी निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं। दादा जो काही निर्णय घेतील तो आमच्यासाठी मान्य राहील, परंतु ज्या काही मागच्या घडामोडी घडल्या होत्या, ज्या मागच्या घडामोडीमध्ये अनेक लोकांनी अजितदादावरती खालच्या पातळीवर टीका केली होती, आनंद त्याच गोष्टीचा की ते लोक आज बिनशर्त अजितदादाचा नेतृत्व स्वीकारण्यामध्ये तयार आहेत। ह्याच्यातच आमचं यश आहे, हेच आम्ही जिंकलेलं आहे। ह्याच्यामुळं अपेक्षा एवढ्याच आहेत, अजितदादा साहेब सोबत आले तर तुम्ही काय, तुमची भूमिका काय असते? आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार मानणारे लोक आहोत। यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं राजकारण करत असताना बेरजेचं राजकारण करावं आणि आम्ही सुद्धा ते विचार डोळ्यासमोर ठेवून जर आमच्या सोबत यायला तयार असतील, अजितदादाच्या नेतृत्वात अनेक लोक काम करायला तयार असतील तर आम्हाला कुठेही अडचण नाही। आमचा विजय तिथंच आहे, जे अजितदादाचं नेतृत्व स्वीकारले तोच आमच्यासाठी विजय असेल। साहेब सोबत आले तर फायदा होऊ शकतोय? नक्कीच साहेबांचा राजकीय अनुभव बघता, त्यांची उंची बघता, त्यांचं सर्व क्षेत्रातलं ज्ञान बघता नक्कीच राष्ट्रवादीला पुढच्या काळामध्ये वाढीसाठी फायदा होईल। तर अजितदादा जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत सगळा राष्ट्रवादी युवक काँग्रेस राहील असं मत या ठिकाणी सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, बालेवाडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।